गुरुभ्यो नमः. श्री परमगुरुभ्यो नमः. श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः. हरि ओम. माद्यस्य तोन्मयादितरतश्चार्थेष्वविज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्त्यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखं सत्कारणाय कृतदाय नमो नमस्ते. नौमि न्यायसुधादिगुरुजयमुनीन् श्रीपादराट्सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरुन् वेदव्यपारानिधिं सत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसध्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे. सत्याभिज्ञकराब्जोक्तान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदर्शिवानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे. विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिं सद्गुरुम्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेव प्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम. या नवविध भक्ती प्रवचनमालिकेमध्ये काल आपण 8व्या भक्ती संदर्भात चिंतन केलं, सख्य भक्ती. आज आपण आत्मनिवेदन 9व्या भक्तीबद्दल, 9व्या भक्तीचा जे उपदेश आहे त्याच्या संदर्भात आपण चिंतन करणार आहोत. चिंतनाला प्रारंभ करूयात. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्य आत्मनिवेदनम्. आत्मनिवेदन भक्ती, भक्तीची पराकाष्ठा म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. सर्वोच्च स्थान भक्तीतील म्हणजे आत्मनिवेदन. त्यागमय भक्ती म्हणजे आत्मनिवेदन. ज्या भक्तीबद्दल आपण चिंतन करणं, आपल्याला चिंतन करणं देखील ज्या भक्तीचं कठीण आहे ती भक्ती म्हणजे आत्मनिवेदन. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्वस्व समर्पण, सर्वस्व समर्पण करणे म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. सर्वस्व म्हणजे काय महाराज, जरा उलगडा करून सांगा की. नाती गोती धन पैसा तप इत्यादी सर्व काही, जन्म व मृत्यू सगळं समर्पण करायचे. याच्यात सगळं चालू, जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व काही भगवंताच्या चरणी समर्पण करणे म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. सदैव भगवंताच्या चरणी समर्पणाची भावना ठेवणे, समर्पण परिपूर्णपणे असणे. अहंकारादी षड्रिपू आहेत, काम क्रोध मोह मत्सर दंभ चित्त, यांना भगवंताच्या चरणी हे जे काही दोष आहेत, या दोषांप्रती भगवंताच्या चरणी लीन होऊन क्षमा मागून या दोषातून आपलं, या दोषांपासून आपलं रक्षण व्हावं यासाठी भगवंताच्या चरणी समर्पित भावना करायची आहे. जर का आपण आपल्या जवळ संचय करत गेलो तर अहंकार येतो, मोह येतो. प्रथमतः मोह, अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे. उदाहरणार्थ आपण पैसा कमवतो, जेवढं पाहिजे पोटाला तेवढं अवश्य कमवावं. अधिक कमवतो, टॅक्स देत नाहीत आपण, टॅक्स बद्दल मी जास्त बोलायला जात नाही, परंतु आपण दान देत नाहीत, लालची होतो. लालच म्हणतात ना, लोभ, लोभी होतो. खूप लोभ असतो आपल्याला, आसक्ती खूप असते पैशावर. उदाहरणार्थ
सोन्याचा भाव उतरला तर आपण लगेच जाऊन सोनं घेतो. दान कोणी द्यायचं असेल तर दान देत नाही. उत्तम उदाहरण देतो, सगळ्यांना पटेल असं देतो. लग्नामध्ये बँडवाले असतात, वाद्य वाजवणारे वादनत्री, त्यांच्यावर आपण पैसे भरपूर खर्च करतो. लग्नामध्ये आपण डेकोरेशनवर पैसे भरपूर खर्च करतो. लग्नामध्ये भोजन व्यवस्थेवर देखील आपण खूप पैसे खर्च करतो. परंतु जे विवाह संस्कार आहे, तो संस्कार करून घेणारा जो विप्र आहे, ब्राह्मण आहे, द्विज आहे, त्याची दक्षिणा मात्र ठरवून घेतो. ज्याच्यातूनच कळून जातं की आपला समाज सध्या कुठल्या दिशेला चाललाय. संस्कारापेक्षा दिखाव्याला जास्त महत्व झालेलं आहे. आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे तर आम्ही धर्म मानतो, परंतु आम्ही धर्माचे मानत नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. धर्म सांगतं की बाबा मोठ्यांबद्दल, स्वोत्तमांबद्दल, स्वतःपेक्षा आपल्यापेक्षा जे उत्तम आहेत त्यांचा आदर करावा. आम्ही करत नाही. धर्म सांगतं की बाबा सकाळी भगवंताला वंदन करावं, निदान आई वडिलांना तरी वंदन करावं. आम्ही करत नाही आणि आम्ही वरून जय श्रीराम म्हणतो. त्याच्यामुळेच मी म्हणलं आम्ही धर्म मानतो, परंतु आम्ही धर्माचे मानत नाही. म्हणजे आम्ही धर्माबद्दल अभिमान ठेवतो, परंतु धर्माने सांगितलेले उपदेश आम्ही ऐकत नाही. समर्पणाची भावना पाहिजे. क्रोध, त्या क्रोधावर प्रचंड संयम पाहिजे. मोहावर प्रचंड संयम पाहिजे, ताबा पाहिजे. मात्सर्य, त्याच्यावर प्रचंड संयम पाहिजे. दंभ, या षड रिपूंवरती स्वतःचा संयम ठेवून षड रिपूंचा त्याग करणे, त्या षड रिपूंना तिलांजली देणे व नंतर भगवंताची भक्ती अजून जास्त प्रमाणात करणे व त्यागमय वृत्तीने जगणे, हे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे की आत्मनिवेदन भक्तीसाठी पोषक आहेत. आत्मनिवेदन भक्तीमध्ये मागील 8 भक्तींचा विशेष प्रभाव असतो. इंद्रियांवर जेव्हा आपला ताबा प्राप्त होतो, तिथून पुढे आपल्या तपश्चर्येला प्रारंभ आहे किंवा प्रारंभ झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. वासावर, घ्राणेंद्रियावर ताबा पाहिजे. जीभ, रसनेंद्रियावर ताबा पाहिजे. स्पर्श, त्वगेंद्रियावर ताबा पाहिजे. नेत्र, डोळे, कृष्णताराग्रवर्ती, दृष्टी, त्याच्यावर ताबा पाहिजे. तेजावर, ह्याला तेज म्हणतात, तेजावर आपलं ताबा पाहिजे. श्रवणेंद्रिय, श्रोत्रेंद्रिय ज्याला आपण म्हणतो, कान, त्याच्यावर देखील आपलं प्रचंड ताबा पाहिजे. जे 10 इंद्रिय आहेत त्याच्यातली 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. आम्ही जे वास घेतो बघा कसं पाहिजे. आपल्या हे जे इंद्रिय आहेत, दशेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियांनी काय कर्म करावं जर का आत्मनिवेदन भक्ती करत आहात तर कशा पद्धतीने करावी की बाबा वास आहे तर घ्राणेंद्रियाने काय करेल, भगवंताच्या निर्माल्याचाच वास घेईल. रसनेंद्रिय जे आहे त्या रसनेंद्रियाने भगवंताचं तीर्थग्रहण करेल. स्पर्श आहे त्वगेंद्रिय, त्या त्वगेंद्रियाने मी भगवंताच्या प्रतिमेला स्पर्श करेल. शाळीग्रामाजी जे काही भगवंताचे स्वरूप आहेत त्यांची पूजा फक्त मी या त्वगेंद्रियाने करेल. त्या व्यतिरिक्त दुसरीकडे माझा स्पर्श होणार नाही याची मी काळजी घेईन. चक्षुरेंद्रिय, डोळे,
बघताना मी फक्त भगवंताचं स्वरूप किंवा भगवत विषयक चिंतन ज्या ठिकाणी चालू आहे ते बघेल, किंवा भगवंताचं अलंकार वगैरे, भगवंताचे विग्रह बघेल, भगवंताच्या विग्रहातील लक्षणं बघेल. श्रवणेंद्रिय, भगवंताचं तत्वचिंतन, भगवंताची भक्ती, भगवंताचं नामसंकीर्तनच मी श्रवण करेल. हे झाले पंच ज्ञानेंद्रिय. आता पंच कर्मेंद्रियांबद्दल चिंतन करू. माझे जे हात आहेत, हात, पाय, तोंड, गुदद्वार इत्यादी इत्यादी जे काही आहे कर्मेंद्रिय. माझे जे हात आहेत ते भगवत सेवेसाठीच आहेत. माझे जे पाय आहेत ते भगवंताच्या सेवेसाठी, प्रदक्षिणा इत्यादीसाठीच मी वापरणार आहे. माझे जे तोंड आहे ते स्तोत्र पठणासाठीच मी वापरणार आहे. इत्यादी स्वरूपामध्ये आपण चिंतन करायला पाहिजे. असं चिंतन केलं तर कुठे आपण एक पाऊल चालतो. ही सर्व लक्षणे संन्यास आश्रमामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला असतो त्यांच्यामध्ये स्पष्टपणे आढळतात. आजकाल अनेक संन्यासी आहेत. कोणी मुळातच संन्यासी आहे, काही जण स्वतःहून संन्यास घेतात, काही जण ढोंगी असतात. संन्यासाचे 4 प्रकार प्रमुख सांगितलेले आहेत. कुटीचक, बहुदक, परिव्राजकाचार्य व परमहंस. कुटीचकापेक्षा श्रेष्ठ बहुदक आणि बहुदकापेक्षा श्रेष्ठ परिव्राजकाचार्य व त्यांच्यापेक्षाही सर्वात उत्तम श्रेष्ठ वरिष्ठ म्हणजे परमहंसी. साक्षात ब्रह्मदेवाच्या आसनावर विराजमान किंवा हंस परमात्म्याच्या आसनावर जे विराजमान असतात त्यांना परमहंसी असे म्हणतात. म्हणून तर महानारायण उपनिषदामध्ये आपण चिंतन करताना म्हणू शकतो, एक मंत्र येतो, न कर्मणा न प्रजया धने न त्यागे नैके अमृतत्वमानशुः. न कर्मणा काय म्हणतात की बाबा मोक्ष प्राप्ती होणार आहे. तर मोक्ष प्राप्ती कशाने होणार आहे? तर म्हणतात न कर्मणा, कर्माने मोक्ष प्राप्ती होत नाही. न कर्मणा न प्रजया धने, वंशोत्पत्ती करून त्या वंशाद्वारे आपल्याला जेव्हा तर्पण आदी कर्म दिले जातात त्याच्याने देखील मोक्ष प्राप्ती होणार नाही. न त्यागे, त्यागाने देखील मोक्ष प्राप्ती होणार नाही. अमृतत्व मानशुः, अमृतत्व म्हणजे मोक्ष प्राप्ती काही त्याच्याने होणार नाही. कशाने होणार नाहीये? न कर्मणा, कर्माने नाही, प्रजजना संतानोत्पत्ती करून त्यांच्याद्वारे पितृलोकांची सेवा केली तरी देखील त्यांना मोक्ष होणार नाहीये. न पैशानं न धनसंचयाने होणारे, न त्यागाने. मग पुढे काय म्हणतात? वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थात. संन्यासाने जरी कर्म, वंश, उत्पत्ती, धन किंवा स्वतःची तपश्चर्या इत्यादी जे काही त्याग केले त्या त्यागाने देखील त्या समोरच्या व्यक्तीला म्हणा, तपस्वी मनुष्याला म्हणा, संन्यासाला म्हणा, मोक्ष प्राप्ती होणार नाही. मग कशाने होणार आहे? वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थात संन्यास योगाद्यतय शुद्ध सत्वाः. वेदांत विज्ञान, भगवद विषयक तत्वज्ञान, सत्शास्त्र. त्या सत्शास्त्राच्या चिंतनाने, भगवद विषयक तत्वज्ञानाने जे की शाश्वत आहे अशा त्या भगवद विषयक तत्वज्ञानाच्या अध्ययनाने, ज्ञानाने तो संन्यासी शाश्वत सुख उपभोगू शकतो. शाश्वत सुख म्हणजे कोणतं? ते ब्रह्मलोके तु परांतकाले परामृतात परिमुच्यन्ति सर्वे. परामृतात परिमुच्यन्ति, परामृत, अमृत. मोक्षामध्ये ते भगवंताची सेवा, भगवंताच्या जवळ जाऊ शकतात.
असा देखील काही जण अर्थ लावतात. एकंदरीत नुसता संन्यास, खूप जण म्हणतात की मी संन्यास घेतो बाबा, मला आवडेल. किरकिर नको, संन्यास घेऊन टाकू, ताण नाही डोक्याला. अहो सोपं आहे का? नुसतं संन्यास घेऊन काय करणार? ज्ञानच नाहीये भगवंताचं. संन्यास घेणं चेष्टा आहे का? संन्यास घेतल्यावर फक्त 8च घास भोजन करायला पाहिजे. एकदाच भोजन आहे. प्रचंड नियम आहेत संन्यासाचे. अग्निस्पर्श करता येत नाही. स्वतःहून हस्तप्रक्षालन, हस्तप्रक्षालन, पादप्रक्षालन करता येत नाही. हातपाय स्वतःहून धुता येत नाहीत. कोणाला तरी पाणी ओतावं लागतं. स्वतःहून स्नान करता येत नाही. स्नान घालावं लागतं कोणतरी नित्य. भगवंताच्या सेवेत सदैव त्यागमय राहावं लागतं. समोरून जर का कोणी पैसे आणून दिले, त्यागमय वृत्ती ठेवावी लागते. सगळ्यात महत्वाचं, अखंड ब्रह्मचर्य पालन करावं लागतं. कोणीही यो, पुरुष यो, स्त्री यो, बालक यो, कन्या यो, शिशु यो, कोणीही यो, कुठल्याही वयोगटाचा यो, लांबून बोलावं लागतं. स्वस्पर्श कोणाला होऊ द्यायचा नसतो. स्वशिष्यांना सोडलं तर बाकी कोणालाही आपला स्पर्श होऊ द्यायचा नसतो. अनेक 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 नियम आहेत, प्रचंड नियम आहेत त्याचे. सगळे काही मी सांगत नाही बसत. परंतु ही सर्व जी लक्षणं मी सांगितली की बाबा पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, त्यागाची भावना, हे सर्व काही आपल्याला भगवंताच्या सेवेमध्ये जर का बघायचं असेल एकाच ठिकाणी, तर हे प्रायः बहुतांश प्रमाणात संन्याशांमध्ये आढळून येते. संन्याशांचा काय बाबा, त्यांचा महिमा मोठा असतो. महाराज म्हणा आमच्या लेवलला काहीतरी सांगा, आम्हाला सोपं जाईल असं. आत्मनिवेदन भक्ती फार सोपी आहे. आपल्या समोर अन्न येतं सकाळी, आपल्या समोर भोजन येतं. ते भोजन देणारे कोण आहेत? भगवंत आहेत. भगवंता आपल्यामुळे, आपल्या अनुग्रहामुळे हे भोजन येत आहे. हे भोजन मनोमन असलेल्या भगवंताच्या चरणी हा मनोमन मी नैवेद्य समर्पित करतो, कृष्णार्पणमस्तु असं म्हणून तो भगवंताचा प्रसाद आहे म्हणून ग्रहण करावा. मी आत्ताच एखादं पुस्तक वाचून माझं पूर्ण होते किंवा एखाद्या पुस्तकातली ओळ वाचली आहे, नित्य मी वाचतो. आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो, श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणावं. पाणी पिलं, पाणी निर्माण कोणी केलं? भगवंत आहे. भगवंतामुळे तहान भागत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. जे काही आपण कर्म करूत ना, सर्व काही भगवंताच्या चरणी समर्पित करायला पाहिजे. याच्याने समर्पणाची भावना आपल्या मनामध्ये वाढते व त्याच्याने आत्मनिवेदनाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. भगवंताला काय समर्पण करावं? सर्व काही म्हणजे सर्वच समर्पण करावं. जे धर्मामध्ये विहित आहे, धर्मसिद्ध आहे, ते सर्व काही भगवंताच्या चरणी समर्पित करावं. विहित कर्म जे आहेत ते भगवंताच्या चरणी अवश्य समर्पित करावेत. सदैव भगवन्निष्ठता बुद्धी. भगवंत सर्वोत्तम आहे, निखिल गुणोदार आहे, सकल दोष दूर आहे, सर्वस्वामी आहे, सृष्ट्यादी अष्टकर्तृ आहे. ही भावना मनामध्ये पाहिजे. सनकादी जे मुनी आहेत, काय वय आहे, प्रचंड वयस्कर आहेत, तथापि फक्त योग सामर्थ्याने 5 वर्षाच्या बालका एवढाच त्यांचा देह आहे. त्यांची तपश्चर्या व त्यांचा त्याग सदैव परिकौपीन, फक्त कौपीन लंगोट धारण आहे त्यांची, फक्त लंगोट धारण केलेली आहे त्यांनी. प्रचंड त्याग पाहिजे. त्याचा सनकादी मुनी आहेत. परीक्षित राजाने देखील सर्व संग परित्याग करून भागवत श्रवण केल्याची कथा आपण ऐकतो. तसेच हे श्रीमद जगद्गुरु मध्वाचार्य मूल महासंस्थान उत्तरादी मठाचे मठाधिपती त्या काळातले विद्याधीश तीर्थ महास्वामी, त्यांनी उत्तराखंडामध्ये जेव्हा दिग्विजय यात्रा केली त्यावेळेस रामदेवांची पूजा केली, पेटी स्वतःच्या शिष्यांना दिली
व माझ्यासोबत कुणीही येणार नाही असे सांगितले व महाप्रयाण प्रारंभ केले. प्रचंड बर्फ फक्त आणि फक्त कौपीन धारण केली. देहावर दुसरं काहीही नाही, फक्त कौपीन. डोक्यावर केळीचं पान धरलं व महाप्रयाण सुरू केला. महाप्रयाणाची यात्रा प्रारंभ झाली. हळूहळू हळूहळू जसे जसे पुढे गेले तेव्हा वेदव्यास रूपी परमात्म्याचा आवाज ऐकू आला. देहावरील आसक्ती अजूनही कमी होत नाहीये. तेव्हा बर्फ पडू नये डोक्यावर म्हणून एक केळीचं पान असं डोक्यावर पकडलं होतं. अशा पद्धतीत ते केळीचं पान देखील, त्या केळीच्या पानाचा देखील त्याग केला व महाप्रयाण केले. सर्वसंग परित्याग. सर्वसंग परित्याग ही काही छोटी गोष्ट नाहीये. स्वत्याग केला हीच आत्मनिवेदन, भक्तीची पराकाष्ठा ज्याला आपण म्हणतो ती ही आहे. वैराग्य भाग्यान वैराग्य भाग्यान वैराग्य तर्पितान सत्य प्रमोद तीर्थार्यान नवमीन न्याय सुधारतान. वैराग्य सत्य प्रमोद तीर्थ महास्वामीजींचं प्रचंड वैराग्य, त्याच्याबद्दल आपण चिंतनही करू शकत नाही, इतकं प्रचंड वैराग्य. सदैव नुसतं कौपीनवर फिरायचे भरपूर दादा. कित्येकदा महास्वामी महाराज कौपीनवरच जायचे. सत्यप्रमोद तीर्थ महास्वामी महाराज, सध्याचे विद्यमान मठाधीश देखील श्री 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 सत्यात्मतीर्थ महास्वामी महाराज देखील कौपीनवरच असतात. प्रवचनादी इत्यादी अनेक सोडलं त्यांचं, तर ते लोकांना त्रास होतो म्हणून एक साठी फक्त घेतात अंगावर, बस तेवढंच. एकांत समय प्राय परिकोपीन, कौपीन धरीच असतात. चेष्टा नाहीये कौपीन धारण करणं. सध्याच्या काळात विचार करण्याची गोष्ट आहे. कौपीन धारण करणं खूप मोठी गोष्ट आहे, खूप प्रचंड मोठी गोष्ट आहे, सामान्य गोष्ट नाहीये ती. वैराग्याची सर्वोच्च पातळी म्हणजे परमहंस पीठ. म्हणून तर जेव्हा परमहंसींचं आगमन होत असतं, यती चक्रवर्तींचं आगमन होत असतं, तेव्हा बिरुदावली दिली जाते. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्यवर्य पदवाक्य प्रमाण वारावारपारीणाम यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार समाध्यष्टांग योगानुष्ठाननिष्ठ श्रीमद वैदिक मार्ग प्रवर्तक तपश्चरण चक्रवर्त्य अनाद्यवच्छिन्न हंस नामक परमात्मा परंपरा संप्राप्त श्रीमद जगद्गुरु मध्वाचार्य मूल महासंस्थानाधीश्वरानां श्रीमद उत्तरादि मठमठाधीश्वरानां श्रीमद मूल सीता समेत श्रीमद मूल रामचंद्र पाद पद्माराधकानां श्री 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 सत्य प्रमोद तीर्थानां कर कमल संजात श्री 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 सत्यात्मतीर्थ स्वामी राज प्रभो पराग बहुपराग बहुपराग अशा पद्धतीची बिरुदावली दिली जाते. सामान्य गोष्ट नाहीये. एवढ्या मोठ्या पदावर ते विराजमान आहेत. जगद्गुरु पदावर विराजमान आहेत. ते परमहंसी संन्यासी जे आहेत ते जगद्गुरु आहेत. ते कोण्याही एकट्या दुकट्याचे गुरु नाहीत. मी त्यांचा शिष्य आहे, ते फक्त माझेच गुरु आहेत. ते जगद्गुरु आहेत, ते जगाचे गुरु आहेत. या पृथ्वी तलावर जे काही जीव आहेत, जे काही जीव, ते प्राणी असो, पशु असो, पक्षी असो, मनुष्य असो, त्या सर्वांचे ते जगद्गुरु आहेत. तुम्ही म्हणाल प्राण्यांचे पण? हो, प्राण्यांचे पण. रघुत्तम तीर्थ महास्वामीजींच्या वृंदावनांना त्या रघुत्तम तीर्थ महास्वामीजींच्या जगद्गुरु असलेले त्या हंसपीठाधीश्वर त्यांच्या वृंदावनाला, त्यांच्या समाधीला जर का एखाद्या पशुला काही इजा झाली असेल तर
त्या पशुला घेऊन जर का एक प्रदक्षिणा मारली तर तो ठणठणीत बरा होतो. तो पशु, तो प्राणी ठणठणीत बरा होतो. तो मनुष्य असो, पशु असो, पक्षी असो, कोणी असो. हा आज लोक अनुभवत असलेला महिमा. त्यामुळे ही त्यागमय मूर्ती आहे. त्याच्यामुळे परमहंसी जे आहेत त्यांना तपोअग्नी म्हणतात. तपोअग्नी, ज्वलंत तपश्चर्याचा अग्नी कोणाला म्हणावं तर यतीचंद्रांना म्हणावं. हंसपीठाधीश्वरांना ज्वलंत तपश्चर्याचे अग्नी जर का बघायचं असेल, तपश्चर्याचं तेज बघायचं असेल, कसं दिसतं, या कलियुगातले साक्षात देवता कोण आहेत, भगवंताचे सेवक असलेले मनुष्य देहामध्ये जे देवता आहेत त्यांना जर का बघायचं असेल तर श्री 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 सत्यात्मतीर्थ महास्वामीजींना बघावं. तुम्ही म्हणाल देवता, हो देवता, ते देवता आहेत हे कसं तुम्ही सांगाल. त्याच्यासाठी एक उक्ती आहे, एक प्रमाण आहे. कोणते देवता आहेत काय ते माहित नाही, परंतु देवाः एव यतयोः भूत्वा श्रीमन् मूल रामचंद्रम अर्चयन्ति. मूल रामचंद्र भगवंताची पूजा देवता लोक स्वतः या कलियुगामध्ये यतींचं रूप धारण करून पूजा करतात. दुसरं कोणीही त्यांना स्पर्श करू शकत नाही. हा महिमा आहे. आपण सर्वजण संन्याशी होऊ शकत नाही, आपली ती योग्यताही नाही. मग महाराज तुम्ही म्हणाल आपण आत्मनिवेदन भक्ती कशी करावी, तर सोपा उपाय आहे. जे काही आपल्याला प्राप्त होत आहे ते भगवत प्रेरणया भगवत प्रीत्यर्थ असं चिंतन करावं. जे काही आपल्याकडनं भगवंताची सेवा होत आहे ती सदैव कृष्णार्पणमस्तु करावी. कशी करावी तर अस्मद गुरु अंतर्गत, आमच्या गुरूंच्या अंतर्गत असलेली जी काही गुरु परंपरा आहे त्या गुरु परंपरेच्या अंतर्गत जे काही भगवंत आहेत त्या भगवंताच्या चरणी आम्ही समर्पित करतो बाबा सेवा, असं म्हणावं. जे काही घडत आहे, जे काही घडलं आहे ते सगळं भगवत प्रेरणा, भगवंताच्या प्रेरणेनं भगवत प्रीत्यर्थ, भगवंताच्या प्रीत्यर्थ आहे. म्हणून तर म्हणतात तेरा तुझी को अर्पण क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरी. सगळं काही भगवंताचाच आहे, भगवंताचाच घेऊन भगवंताला समर्पण करायचं. आपलं काय आहे, अहो साधा श्वास देखील आपला नाहीये. श्वास देखील भगवंत प्रदान करतात. वायुदेव भगवंताच्या आज्ञेने वायुदेव आपल्याला श्वास देतात. म्हणून चिंतन करावं जेणेकरून आपण गुरु अंतर्गत सर्व देवतांच्या चरणी आत्मनिवेदन भक्ती यथामती यथाशक्ती समर्पित करण्याची चेष्टा करू शकू. शक्यता फार कमी आहे, कारण की सगळ्यात कठीण आहे ही भक्ती, ती घडावी आपल्याकडनं. या नवविधा भक्तीच्या चिंतनामध्ये आपण सर्वप्रथम जी भक्ती ऐकली ती श्रवण भक्ती. आत्मनिवेदन भक्तीसाठी जे पोषक आहे ते श्रवण आहे. सतशास्त्रांचं श्रवण, भगवत तत्वज्ञानाचं श्रवण, त्याचं कीर्तन, ते भगवत तत्वज्ञानाचा उपदेश करणे म्हणा किंवा त्याचं चिंतन करणे म्हणा, त्याला आपण कीर्तन म्हणतो. स्मरण, त्याचं सतत स्मरण करत राहावं. जे आपण अध्ययन केलं, जे काही श्रवण केलं, जे कीर्तन केलं ते भगवत विषयक तत्वज्ञान, भगवत विषयक ज्ञान, कथा, प्रवचन, पुराण, वेद, उपनिषद, शास्त्र, त्याचं स्मरण करावं. भगवंताचा विग्रह कसा आहे, भगवंत कसा आहे ह्याचं जे ज्ञान घेतलं त्याचं स्मरण करत राहावं सतत. पादसेवनम, पादसेवेची योग्यता आपली नाहीच आहे भगवंताच्या, ती फक्त महालक्ष्मी देवीची आहे. मग आपण काय करावं तर आपण आपल्या गुरूंची पादसेवा करावी, जेणेकरून गुरूंच्या हृदयस्थ राहून आपल्याला उपदेश देणारे जे भगवंत आहेत त्यांची पादसेवा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. अर्चनम, पूजा, भगवंताची नित्य पूजा करावी. भगवंताच्या पूजेचं वर्णन अनेक ठिकाणी येतं. अनेक शास्त्रामध्ये आपल्याला, अनेक पुराणांमध्ये भगवंताच्या पूजेचं महिमा, भगवंताच्या पूजेनं प्राप्त होणारं फळ आपण ऐकून असतो. वंदन, भगवंताच्या चरणी वंदन समर्पण करायला पाहिजे. याच्यासाठी आपण प्रसिद्ध उदाहरण दिलं मार्कंडेय मुनींचं.
भगवंताच्या चरणी सतत वंदन समर्पण करायला पाहिजे, कृतज्ञता समर्पण करायला पाहिजे. सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. सर्व देवतांना कोणालाही नमस्कार करा, सगळा नमस्कार केशवांच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पित होतो. म्हणून म्हणतात भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णाय नमः, प्रद्युम्नाय नमः, जे काय असेल, नरसिंहाय नमः. भारती देवींचे पती मुख्य प्राण हनुमंतराय किंवा वायुदेव, त्यांच्या हृदयस्थ असलेले भगवंत, त्यांना आम्ही नमस्कार करतो. असं देवतांच्या मार्गे जायला पाहिजे. दास्यम, आम्ही दास आहोत, आम्ही दासाचे देखील दास आहोत. म्हणून दासोहम तव दासोहम, भगवंता आम्ही तुमच्या दासाचेही दास आहोत. भगवंता तुम्ही ईश्वर आहात, भगवंता तुम्ही मालक आहात, तुम्ही स्वामी आहात. मी दास आहे, तुम्ही स्वतंत्र आहात, मी परतंत्र आहे. आपल्याला आपल्या हातात इच्छा पण नाही हो. आपण भोजन करतो भूक लागल्यावर, जर का आपण म्हणत असू इच्छा तर माझी झाली, मला इच्छा झाली म्हणून मी काही खाल्लं. अहो तुम्हाला इच्छा झाली, मग तुम्हाला इच्छा झाल्यावर तुम्ही आत्ता जेवण केलं, जेवण केल्यावर तुम्ही ढेकर दिली. ढेकर हे पोट भरल्याचं चिन्ह आहे. आणि पोट भरल्यानंतर परत तुम्हाला भूक का लागत नाही? जर का इच्छा तुमच्या हातात आहे तो पोट भरल्यानंतर देखील तुम्ही परत जेवायला पाहिजे. तहान लागल्यावर पाणी पिलं, जर का तुमच्या हातामध्ये इच्छा आहे, तुमच्या कंट्रोलमध्ये इच्छा आहे, इच्छाशक्ती, तुम्ही पाणी पिल्यावर तहान भागल्यावर देखील पाणी प्यायला पाहिजे. शक्य नाही, ते भगवत प्रेरणेच होतं. भगवंताची प्रेरणा जेव्हा होते तेव्हाच भूक लागते, तेव्हाच आपल्याला तहान लागते. म्हणून आपण परतंत्र आहोत, भगवंत स्वतंत्र आहे. सख्य भक्ती जी की आपल्या हातातच नाही, आपल्या हातात फक्त दास्य भक्ती. भगवंताची सेवा इमानेद्वारे करावी. भगवंत सख्य अनुग्रह करतो. सख्य भक्तीचा अनुग्रह भगवंताच्या हातात आहे, आपल्या हातात फक्त दास्य भक्ती आहे. भगवंत आपलं रक्षण करणारी ही भावना सदैव मनामध्ये दृढ पाहिजे. भगवंत अवश्य अनुग्रह करतो. शेवटी आहे आत्मनिवेदन. या 8ही भक्ती जर का इमानेद्वारे केल्या, आपल्या दिनचर्येमध्ये केला, तर अवश्य आत्मनिवेदन भक्तीसाठी आपला मार्ग भविष्यासाठी उघडा होतो, यात काही संदेह नाही. म्हणून आपण सर्वांनी गुरूंचे स्मरण केले पाहिजे. गुरूंच्या अंतर्गत भगवंताचे स्मरण केले पाहिजे. आत्मनिवेदन वाढण्यासाठी, इच्छा वाढण्यासाठी, किंवा भगवंताच्या विषयी आसक्ती वाढण्यासाठी म्हणा, किंवा भगवंताचं तत्वज्ञान ऐकण्यासाठी, किंवा भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्यासाठी, आपली भक्ती दृढ होण्यासाठी, भगवंताच्या भक्तांचं महिमा, भगवंताचा महिमा भगवंताच्या भक्ताच्या मुखातून ऐकावा, भगवंताच्या भक्तांचा महिमा ऐकावा. सत्शास्त्र श्रवण करावेत, वेद पारायण श्रवण करावेत, उपनिषद पारायण श्रवण करावेत, उपनिषदांच्या कथा श्रवण कराव्यात, पुराण श्रवण करावेत, पुराणांच्या कथा श्रवण कराव्यात. सज्जनांच्या संगतीत राहावे. सज्जन साधू संत महंत यतीचंद्र हेच सध्या या पृथ्वी तलावर सज्जन आहेत. बाकीच्यांचं काही सांगता येत नाही बाबा, गॅरंटी नाही. आणि साधू संतांमध्ये पण ढोंगी हे ते आजकाल खूप झाले. म्हणून जे सनातन वैदिक हिंदू धर्माला तारतात सध्या तेच म्हणावं लागेल. जे त्याचं रक्षण करतात त्यांनाच साधू संत म्हणावं. म्हणून म्हणतात साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. हे आपले दिवाळी दसरे सोडून द्या. जेव्हा साधू संत आपल्या गावात येतील तोच दिवाळी दसरा, आणि अवश्य त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. समजा कोणी मोठे यतीचंद्र आपल्या गावामध्ये आले तर जाऊन साष्टांग नमस्कार करणं हा निज धर्म आहे. ते नंतर बघा ते कोणत्या संप्रदायाचे, पहिले जाऊन साष्टांग नमस्कार करा. म्हणून या सर्व संतांच्या सहवासात, या सर्व यतीचंद्रांच्या सहवासात राहणे, या सर्वांचे उपदेश श्रवण करणे
या सर्वांचा महिमा श्रवण करणे, या सर्वांच्या मुखातून भगवंताच्या कथा श्रवण करणे, सतत सद्गुरूंचं नामस्मरण करणे, सतत भगवंताचं नामस्मरण करणे व हळूहळू भगवत आसक्ती निर्माण होणे व त्याच आसक्तीतून आपोआप आत्मनिवेदनाच्या दिशेने आपण मार्गक्रमण करत असतो, आपल्याला कळत नसतं. हे सर्व काही भगवंत स्वतः करून घेतो, फक्त आपल्याला हा मार्ग सोडायचा नसतो. म्हणूनच या भक्तीच्या मार्गावर चालताना, या भक्तिपंथावर चालताना डगमग व्हायला जमत नाही. दृढ विश्वास पाहिजे. रक्षती इत्येव विश्वास. माझं रक्षण होईल, कधी होईल, कुठं होईल, कसं होईल, काही विचारायचं नाही, चालत राहायचंय. भक्त प्रल्हादांनी विचारलं नाही. जेव्हा त्यांना होलिकेवर बसवलं, चितेवर जेव्हा त्यांना बसवलं जाळण्यासाठी, तेव्हा त्यांनी विचारलं नाही भगवंत येईल का, नाही विचारलं. ते फक्त नामस्मरण करत गेले. मार्कंडेय मुनींनी विचारलं नाही माझं जेव्हा मृत्यू येईल तेव्हा मला तारणारे येतील का, विचारलं नाही. ते फक्त कृती करत गेले. ध्रुवराज जे आहेत त्यांनी विचारलं नाही की भगवंत खरंच येईल का, उपदेश तर झाला पण येईल का असं विचारलं नाही, करत गेले कृती. अगदी तसंच आपणही आपलं कर्म करत जाऊ. आपलं कर्म काय आहे तर भगवत प्रेरणा, भगवत प्रीत्यर्थ, भगवंताच्या प्रेरणेने, भगवंताच्या प्रीत्यर्थ नामस्मरण इत्यादी जे काही कर्म आहेत ते सर्व कर्म भगवत प्रेरणा, भगवत प्रीत्यर्थ करत जावेत. गुरु अंतर्गत भगवंताच्या चरणी समर्पित करावेत. एवढंच आपल्या हातामध्ये आहे. एवढेच केले तरी भगवंताच्या भक्तीमध्ये आपण कुठे ना कुठे तरी 2-2, 3-3 पावलं पुढे चालू शकतो. गुरु उपदेश ज्यांना झालेला आहे त्यांनी आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार गुरु उपदेशाचा जप करावा, संध्यावंदनादी कर्म करावे, नित्य उपासना करावी, जेणेकरून स्वधर्माचं रक्षण होईल, सनातन वैदिक हिंदू धर्माचं रक्षण होईल. आपण सर्वांनी नेहमी एक प्रार्थना करावी भगवंताच्या चरणी. हिंदुत्वासाठी जनन, हिंदुत्वासाठी मरण, जीवन हिंदुत्वासाठी मज दे हे जन्मोजन्मी. कावेरीचे स्नान घडू दर्शन मज सिंधूचे हो, वसती गोदेच्या काठी मज दे हे जन्मोजन्मी. झालेली सेवा, या 9 दिवसामध्ये जे काही चिंतन झालं, त्याच्यात जे काही चांगलं वाटलं ते अर्थात गुरूंच्या प्रेरणेने झालं. गुरूंनी ते आमच्याकडनं वधवून घेतलं. जे काही त्रुटी झाली, जी काही अपशब्द निघाले असतील किंवा चुकीचा अर्थाचे शब्द निघाले असतील किंवा चुकीचे शब्द निघाले असतील, ते सर्व काही दोष माझा आहे. आपण सर्व श्रोते या ठिकाणी आलात व भगवंताचं चिंतन श्रवण केलं. ही देखील एक भगवंताची सेवा आहे. ही सेवा आपल्या सगळ्यांच्या हस्ते वारंवार घडत राहावी, हीच प्रार्थना महास्वामीजींच्या अंतर्गत भगवंताच्या चरणी करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.